तुमच्या मुलांना जर शिमला मिरची आवडत नसेल तर माझ्या पद्धतीची शिमला मिरची एकदा नक्कीच बनवा. 100% गॅरंटी देते की घरातील सगळेजण आवडीने ही शिमला मिरची खातील. करायला सोपी आहे आणि छान असा चमचमीत मसाला भरून ही शिमला मिरची केलेली आहे. त्याचबरोबर अगदी रोजची भाजी परंतु थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली की सगळेजण आवडीने खातात. त्यामुळे पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सो हाय, मी कविता किचन मराठीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. रोजची भाजी नवीन ट्विस्ट पद्धतीने बनवण्यासाठी तुम्ही मला नक्कीच फॉलो करू शकता. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण भरवा मसाला शिमला मिरची कशी बनवायची ते पाहूया. त्यासाठी अगोदर आपण आपल्याला जो मसाला बनवायचा आहे त्यासाठी घेतलेले आहे अर्धी वाटी शेंगदाणे. मंद आचेवर शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर त्याच कढईमध्ये टाकायचं 2 चमचे धने. धने देखील हलकेसे सुगंध येईपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर त्यामध्ये टाकूया एक मोठ्या आकाराचा स्लाइस केलेला कांदा. कांदा अगोदर कट केल्यानंतर छान स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा. खूप जास्त तेल टाकायचं नाही, अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा छान असा लालसर रंगावर भाजून घेतला. आता धने मिक्सरला व्यवस्थित असे बारीक दळले जावे यासाठी धने अगोदर दळून घेतले आहे. त्यानंतर शेंगदाणे खूप सगळा लसूण टाकलेला आहे. त्यानंतर यामध्येच आपण जो कांदा भाजून घेतलेला होता तो टाकायचा. कांदा यासाठी टाकायचा की त्यामुळे हलकंसं मॉइश्चर या मसाल्याला येतं. यामध्ये टाकायचं 1 चमचा जिरं, कविताच किचन स्पेशल 1 चमचा गरम मसाला. त्यानंतर या ठिकाणी बेडगी लाल मिरची पावडरची मी या ठिकाणी पेस्ट केलेली होती, जी पावभाजीसाठी केलेली होती, ती यामध्ये टाकलेली आहे. तुम्ही जर सुकी लाल मिरची पावडर टाकली तरीही चालेल. थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकायचं. अगदी छान परफेक्ट असा हा मसाला झालेला आहे. खूप छान गरम मसाला या ठिकाणी यूज केल्यामुळे या मसाल्याची चव दुपटीने वाढलेली आहे. आणि तुम्हाला जर कविताच किचनचे मसाले घ्यायचे असतील तर 7020162100 या नंबरवर नक्कीच संपर्क करू शकता. छान ताजी फ्रेश शिमला मिरची, कोवळी शिमला मिरची माझ्याकडे अवेलेबल होती, त्यामुळे लगेचच ही रेसिपी मी करायला घेतली. त्याचा देठाकडील भाग काढून घ्यायचा. त्यानंतर आतमध्ये जे बी असतं ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने सगळं बी आपण यामधलं काढून घेणार आहोत. त्यानंतर राहिलेल्या सगळ्या शिमला मिरचीमधलं अशाच पद्धतीने आपल्याला देठाकडील भाग काढून घेऊन त्यामध्ये जे बी आहे ते सगळं काढून घ्यायचं. मी बी काढून घेते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. वाट कसली पाहता, कारण कविताच किचनमध्ये पूर्ण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता अशाच युनिक नवनवीन आणि अगदी झटपट स्वयंपाक शिकणाऱ्या रेस्टॉरंटच्या, पारंपरिक, सण उत्सवच्या अशा वेगवेगळ्या ब्रेकफास्टच्या रेसिपीज देखील पाहायला मिळतात. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्या शिमला मिरचीमधलं आपलं बी काढून झालेलं आहे. लगेचच यामध्ये मसाला भरून घेऊया. अगदी छान असा या ठिकाणी मसाला भरून घ्यायचा. थोडासा मसाला शिल्लक ठेवायचा जो आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने छान असा मसाला मी भरून घेत आहे. साधारणतः 2 मुलांचा डबा होईल एवढ्या प्रमाणात आपण ही रेसिपी बनवत आहोत. या ठिकाणी आपण रेसिपीमध्ये साहित्य प्रमाण अचूक सांगतो, त्याचबरोबर रेसिपीच्या सगळ्या शेवटी देखील तयार होणारी रेसिपी किती लोकांना पुरेल या प्रमाणात देखील सांगते. त्यामुळे तुमचा गोंधळ उडत नाही आणि किती लोकांसाठी तुम्हाला स्वयंपाक बनवायचा हे तुम्हाला सगळं काही परफेक्ट या ठिकाणी पाहायला मिळतं. हे पहा, अशा पद्धतीने खूप छान असा सगळा मसाला मी या ठिकाणी भरून घेतलेला आहे. आणि त्यानंतर जो मसाला शिल्लक राहिला तो आपण ग्रेव्हीसाठी वापरूया. आता लगेचच आपण ही भाजी करण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये टाकायचं तेल. खूप जास्तही तेलाचा वापर करायचा नाही. त्यामध्ये टाकायची 1 चमचा मोहरी. मोहरी छान अशी तडतडून द्यायची. फोडणी छान दिली की भाजी देखील परफेक्ट होते. त्यानंतर त्यामध्ये टाकायचं 1 चमचा जिरं, अगदी अर्धा चमचा एवढी हळद, थोडासा कढीपत्ता. त्यानंतर या ठिकाणी जी शिमला मिरची आपण या ठिकाणी घेतलेली आहे ती टाकायची. शिमला मिरची तेलामध्ये हलकीशी फ्राय करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता मसाला छान असा ओलसर आपण बनवलेला आहे, त्यामुळे अजिबातच शिमला मिरचीमधून बाहेर येत नाही. शिमला मिरची हलकीशी 2 ते 3 मिनटं परतवून घेतल्यानंतर जे राहिलेलं ग्रेव्हीचं वाटण होतं ते यामध्ये टाकायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण 1 ग्लास भरून एवढं गरम पाणी करून घेतलेलं होतं ते टाकायचं. अगदी थोडंसं मसाल्यापुरतं मीठ टाकायचं, कारण अगोदर आपण जो ग्रेव्हीचं वाटण्यासाठी जो मसाला बनवलेला होता त्यासाठी देखील आपण मीठ वापरलेलं आहे. त्यामुळे आता वापरताना बेताचंच वापरायचं.
छान असं मीठ यामध्ये मिक्स करून द्यायचं. त्यानंतर झाकण ठेवून ही शिमला मिरची आपण शिजवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी 8 ते 10 मिनिटामध्ये छान अशी शिमला मिरची शिजवून तयार झालेली आहे. गरमागरम कविताज किचन स्टाईलने सर्व करूया. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. कविताज किचनचे 8,000 सबस्क्रायबरवरून 8 लाख सबस्क्रायबर नेण्यापर्यंत तुमचं एक सबस्क्राईब करणं आणि एक शेअर करणं हे खूप मोठाचं मोलाचं योगदान असणार आहे. त्यामुळे प्लीज सपोर्ट करा. छान अशी शिमला मिरची आपली तयार झाली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.